नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. कलाने नैनाचं आणि राहुलचं सत्य अद्वैत समोर आणलेलं असतं आणि अद्वैत जेव्हा राहुल आणि नैनाला बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की तोच राहुल आहे का, हा खरंच माझा भाऊ आहे का, याने माझ्या पाठीत एवढा मोठा खंजीर खुपसला. अद्वैतला आता अतिशय राग अनावर होतो. अद्वैत आता तिथे जातो आणि राहुलच्या जोरात कानाखाली ठेवून देतो. अद्वैतला समोर बघून राहुलची आता मात्र चांगलीच बोबडी वळलेली असते आणि आता त्याला काय करावं हेच कळत नसतं. नैना ही प्रचंड घाबरलेली असते कारण कला आणि अद्वैत आता दोघंही तिच्या समोर असतात. नैना राहुलला म्हणते की हे बघ राहुल, आता तसंही अद्वैतला सगळं समजलंय आणि असंही समजलंय. नैना म्हणते की हे बघ राहुल, मी आतापर्यंत सगळ्यांपासून लपवून ठेवलं, परंतु आता कला आणि अद्वैत समोर जर हा विषय आलाच आहे तर तू सगळ्यांना खरं सांगून टाक. तेव्हा राहुल नैनाला गप्प बसायला सांगतो, परंतु नैना राहुलला म्हणत असते की राहुल, कळू देत ना त्यांना आपल्यामध्ये काय चाललंय, आपलं काय सत्य आहे, समजू देत त्यांना. तर राहुल आता नैनाला म्हणतो की नैना तू इथून निघून जा, तुला माझी शपथ. आता नैनाला राहुलने शपथ दिल्यामुळे नैना आता इमोशनल होते आणि तिथून पळून जाते. कला तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु नैना काही तिथे थांबत नाही आणि तिथून निघून जाते. अद्वैत आता राहुलला जाब विचारत असतो की राहुल, आतापर्यंत मी तुझ्यासाठी काय कमी केलं? अरे लहानपणी माझी खेळणी तुला हवी असायची, त्यामुळे माझी सगळी खेळणी मी तुला देऊन टाकली. लहानपणापासूनच मला जी गोष्ट आणलेली असायची तीच गोष्ट तुला आवडायची, परंतु मी मनमोकळेपणाने तुला नेहमी देऊन टाकल्या. मी तुला नेहमी माझ्या लहान भावासारखं मानलं आणि लहान भावासारखा सपोर्ट केला. आणि जर मला तू ही गोष्ट विश्वासात घेऊन सांगितली असती की नैनाचं माझ्यावर प्रेम आहे, माझं नैनावर प्रेम आहे, तर मी तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं नसतं का? तुला हे सगळं करण्याची काय गरज होती? तुला तू माझ्या मागे उभं राहून एवढं मोठं कारस्थान कसं काय करू शकतो माझ्या विरोधात? राहुल मात्र पहिल्यांदा सगळ्या गोष्टी ऐकून घेतो. तर आता अद्वैत राहुलला हेही ऐकवून दाखवतो की आतापर्यंत प्रत्येक वेळी मी कलावर या सगळ्यांचे दोष टाकले. खरं तर त्या बिचारीची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाहीये आणि प्रत्येक वेळी मी तिलाच दोषी ठरवत राहिलो. मला असं वाटत होतं की नैनाच्या पळून जाण्यामागे नक्कीच तिचा हात आहे, परंतु यामध्ये तर तिचा हात काहीच नाहीये. तिला तर माहित पण नव्हतं की ती कोणत्या मुलासोबत पळून गेली आणि मला काहीच धोका दिला नाहीये. आतापर्यंत कला जे काही सांगत होती ते सगळं सांगत होती, परंतु आज मला लाज या गोष्टीची वाटते की परक्या मुलीने मला साथ दिली आणि तू माझ्या घरातला असून, तू माझा सख्खा असून सुद्धा आज तू मला धोका दिलायस. एवढं सगळं करून तुला नक्की काय मिळालं? तुला पण ही गोष्ट माहितीये की जर नैनाचं आणि तुझं एकमेकांवर प्रेम असतं आणि ही गोष्ट जर मला समजली असती तर मी स्वतःहून या सगळ्यातून बाजूला झालो असतो आणि मी तुम्हा दोघांचं हसत हसत लग्न लावून दिलं असतं. परंतु राहुल, त्यासाठी तू माझ्यासोबत असा गेम तर नव्हता करायचा. अद्वैत अगदी रडवेला झालेला असतो. आता मात्र राहुल त्याचा गेम पलटवतो. राहुल अद्वैतला म्हणतो की दादा, अरे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? आता ही कला वहिनी जे काही म्हटली ते तुला खरं वाटतंय? ह्या कलावर एकदा विश्वास ठेवण्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवला असतं तर बरं झालं असतं. शेवटी मी तुझा भाऊ आहे आणि तुलाही माहितीये की ह्या कलाने कशा प्रकारे आपल्याला फसवलं, तुला फसवलं, कशा प्रकारे लग्न मंडपात नैनाच्या जागेवर ती उभी राहिली. आणि जर एवढा खोटारडेपणा ती करू शकते तर तुला असं का वाटतंय की हे सगळं मी घडवून आणलंय? अरे खरं तर तुला माहीतच नाहीये की ह्या खरे फॅमिलीच्या मुलींचा हा प्रॉब्लेम आहे. तुला माहितीये का, ती नैना सुद्धा मला फसवतीये आणि हा एक नैना आणि कलाचा प्लॅनच आहे. तर अद्वैत म्हणतो की म्हणजे नक्की तुला काय म्हणायचंय? राहुल त्याला म्हणत असतो की अरे दादा, तुला माहित नाहीये, नैनाचं माझ्यावर प्रेम नाहीये. नैना माझ्या पाठीमागे लागलीये कारण नैनाला आपल्या घरचं ऐश्वर्य हवंय, आपल्या घरची संपत्ती, पैसा पाणी हवाय, त्यामुळे ती माझ्या मागे लागलीये. मी तर तिला नेहमी हेच म्हणत आलोय की हे बघ, तुझं लग्न माझ्या दादासोबत ठरलंय, त्यामुळे मी त्याच्यासोबत गद्दारी करू शकत नाही आणि माझं तुझ्यावर प्रेमही नाहीये. परंतु त्यानंतर त्या नैनाने मला सुसाईड करण्याची धमकी दिल्या, त्याच्यानंतर मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि फक्त म्हणत होती की जबरदस्तीने तू माझ्याशी लग्नच कर. आता तूच सांग अद्वैत दादा की मी तिच्याशी कसं काय लग्न करू शकतो? आणि हा खरे फॅमिलीचा एक गेम आहे. ते आपल्याला ट्रॅप मध्ये अडकवताय आणि त्यांना काहीही करून त्यांच्या तिन्ही मुलींना आपल्या घरामध्ये घुसवायचंय आणि त्यासाठीचेच त्यांचे हे प्रयत्न आहे. कलाच्या आपल्या घरामध्ये येण्याचे काहीच चान्सेस नव्हते. कलाचं आणि तुझं काहीच जमत नव्हतं. तर कला आपल्या घरात येण्याचा काहीच चान्स नव्हता आणि ही गोष्ट खरे फॅमिलीला चांगलंच माहित होतं. त्यामुळे कलाचं लग्न लावून देण्यासाठी त्यांनी एवढा खोटाडेपणा केला आणि कलाचं लग्न झालं आणि मग आता ही नैना माझ्या पाठीमागे लागली. अरे ह्या खरे फॅमिलीच्या मुलीच अशा आहे, तू यांच्यामध्ये येऊ नकोस, त्यांच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस, नाहीतर अद्वैत तू फसशील पूर्णपणे. तर अद्वैत सुद्धा आता विचार करू लागतो, मी माझ्या भावावर अविश्वास दाखवून मोठी चूक तर करत नाहीये ना? कारण एकीकडे कला बोलतीये तर कला माझी कोणीच नाहीये, म्हणजे मी तिला माझं कोणीच मानत नाही, परंतु राहुलला तर मी लहानपणापासून ओळखत आलोय आणि राहुल तर माझा भाऊ आहे. मग मी त्याच्यावर अविश्वास
विश्वास का दाखवायला पाहिजे? अद्वैत कलालाच विचारतो की सांग बरं, तू हे सगळं कशाच्या अनुषंगाने बोलतीयस आणि हे सगळं कशावरून सांगतेय की राहुल आणि नैना दोघंही रिलेशनशिप मध्ये आहे? असं पण असू शकतं ना की नैनाच राहुलच्या मागे लागलीये म्हणून. तेव्हा कला म्हणत असते की अद्वैत, आता राहुल पूर्णपणे त्याचे शब्द फिरवतोय. असं काहीच नाही झालंय. जेव्हा तू नैना ताईला पूजेमध्ये बघितलंस ना, तेव्हापासूनच राहुलची नजर ही नैनावर होती आणि राहुलला तुला खाली दाखवायचं होतं ना, म्हणून त्याने नैनासोबत अफेअर केलं. नैनाला त्याने धोक्याने मिळवलंय. त्याने प्रत्येक गोष्टी त्याला जेवढ्या जमेल ना तेवढ्या केल्यात. तुला माहितीये का, त्याने नैनाच्या मागे स्वतः गुंड लावले आणि स्वतः त्या गुंडांना मारायला गेला आणि नैनाच्या नजरेत महान झाला. त्यानंतर तुझ्या पाठीमागे हे भरपूर वेळा भेटत होते. अद्वैत, तुला फक्त अंधारात ठेवलं जाते. तू प्लीज ह्या राहुलवर विश्वास ठेवू नकोस. परंतु अद्वैत आता कलाला म्हणतो की नाही, मी तुझ्यावरही विश्वास ठेवणार नाही आणि राहुलवरही विश्वास ठेवणार नाही. मला खरं काय आहे ना ते जाणून घ्यायचंय. हे बघ कला, राहुल सुद्धा माझा भाऊ आहे आणि त्या नात्याने मी त्याच्यावर असा विश्वास नाही दाखवू शकत. जशी तू तुझ्या बहिणीची बाजू लावून धरू शकतेस ना, तसं मीही माझ्या भावाची बाजू लावून धरू शकतो. त्यामुळे तू जर खरी असशील ना, तर तू मला प्रूव्ह करून दाखव की तू जे बोलतीये ते खरं बोलतीये. कलाला आता खूप टेन्शन आलेलं असतं, कारण एवढं सगळं करून, एवढं प्लॅनिंग करून तिने अद्वैतला समजावलेलं असतं. परंतु ऐनवेळी अद्वैत तिला म्हटलेला असतो की मी आता तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. त्यामुळे अद्वैतला आता विश्वास ठेवण्याजोगतं तिला काहीतरी करायचं असतं. राहुल तर मात्र पूर्णपणे अगदी व्यवस्थित सुटलेला असतो. तर आता राहुलचा खरा चेहरा पुन्हा सगळ्यांसमोर आणण्यासाठी कलाला पुन्हा एकदा दुसरी परीक्षा द्यावी लागणार असते.